गेले 2 तास आम्ही सगळे ट्रॅफिक मध्ये अडकलेलो आहे। सकाळी आम्ही 7 वाजता निघालो आहे ठाण्यावरनं। त्या प्रवाशांची माफी मागायची आहे। आमच्या सुप्रियाताई देखील ट्रॅफिक मध्ये अडल्या होत्या, त्यामुळे त्यांनी देखील एक व्हिडिओ त्या ठिकाणून केला। मुंबई पुणे महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प आता प्रवाशांच्या सेवेत आलाय। आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या लिंकचा उद्घाटन सोहळा पार पडला। पण सोहळ्यात सगळ्यात चर्चा राहिली ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याची। कारण वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांची फडणवीसांनी माफी मागितली, तर दुसरीकडे त्याच वाहतूक कोंडीत अडकलेल्या सुप्रिया सुळेंना मात्र फडणवीसांनी जोरदार टोला लगावला। या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी कशी जोरदार फटकेबाजी केली, तसंच सुप्रिया सुळेंना अधिक नेमकं काय म्हटलं होतं आणि हा वाहतूक कोंडीचा नेमका फसाना काय होता, हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवाशांची वर्षानुवर्षांची घाटातील वाहतूक कोंडी आणि वळणावळणाच्या रस्त्यातून सुटका करणारा महत्वाकांक्षी मिसिंग लिंक प्रकल्प अखेर आज महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर जनतेसाठी खुला झालाय। मात्र या सोहळ्याला विकासाच्या आनंदापेक्षा राजकीय आरोप प्रत्यारोपांची आणि संघर्षाचीच धार अधिक होती। राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकल्पाचं लोकार्पण करताना एकीकडे प्रवाशांची वाहतूक कोंडीबद्दल माफी मागितली, तर दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळावर जोरदार निशाणा साधला। आज कार्यक्रमाआधी लोणावळा आणि खंडाळा घाटात झालेल्या अभूतपूर्व वाहतूक कोंडीनं सरकारची डोकेदुखी वाढवली होती। हजारो प्रवासी तासनतास घाटात अडकले होते। या परिस्थितीचं गांभीर्य ओळखून मुख्यमंत्र्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच जनतेची माफी मागितली। ते म्हणाले, प्रवाशांना जो त्रास सहन करावा लागला त्याबद्दल मी मुख्यमंत्री म्हणून दिलगिरी व्यक्त करतो। हाच त्रास कायमचा संपवण्यासाठी आम्ही युद्धपातळीवर काम करून ही मिसिंग लिंक पूर्ण केली आहे। आजपासून प्रवाशांचा वेळ आणि इंधन दोन्ही वाचणार आहे। मात्र या माफीनंतर मुख्यमंत्र्यांनी आपला मोर्चा राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे वळवला। सुप्रिया सुळे यांनी काही तास आधीच ट्विटवरून सरकारवर सडकून टीका केली होती। त्या स्वतः या कोंडीत 2 तास अडकल्या होत्या। त्यांनी प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत प्रवाशांच्या हाल अपेष्टांना सरकार जबाबदार असल्याचं म्हटलं होतं। नमस्कार, गेले 2 तास आम्ही सगळे ट्रॅफिक मध्ये अडकलेलो आहे। सकाळी आम्ही 7 वाजता निघालो आहे ठाण्यावरनं। आता आमची गप्पा मारत मारत नवीन मैत्री झाली आहे शेजारी 2 तास बसून बसून। कारण आम्ही सगळे इकडे अडकलोय, तुम्ही बघता इकडे सगळे महाराष्ट्र दिवस स्पेशल। जय महाराष्ट्र। कितना टाइम, किती वेळ अडकलाय? तुम्ही पण 7ला निघाला अंधेरीवरनं। आंबा एक मिनिट। या टीकेला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री आक्रमक झाले। त्यांनी थेट दावा केला की मिसिंग लिंकचं काम रखडण्यास पूर्वीचं महाविकास आघाडी सरकार जबाबदार होतं। सुप्रियाताई आज कोंडीबद्दल बोलतायत, पण त्यांना हे ठाऊक हवं की याच मिसिंग लिंकचं काम त्यांच्याच सरकारच्या काळात 2.5 वर्ष बंद पाडण्यात आलं होतं। जर तेव्हा आडकाठी आली नसती तर आज ही कोंडी पाहण्याची वेळच आली नसती, असा टोला त्यांनी लगावला। खरं म्हणजे मला आज मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची माफी मागायची आहे की त्यांना आज ट्रॅफिक जामचा सामना करावा लागला। बरेच लोक ट्रॅफिकमध्ये अडले। आमच्या सुप्रियाताई देखील ट्रॅफिकमध्ये अडल्या होत्या, त्यामुळे त्यांनी देखील एक व्हिडिओ त्या ठिकाणून केला आणि त्यांचा संदेश देखील आमच्यापर्यंत पोहोचला। मी सुप्रियाताईंना सांगू इच्छितो की सुप्रियाताई, तुम्ही शेवटल्यांदा ट्रॅफिकमध्ये अडलात, आता कनेक्टिंग लिंक झालेली आहे, त्यामुळे पुढच्या वेळेस तुम्ही ज्यावेळी मुंबईहून पुण्याला, पुण्याहून मुंबईला जाल त्यावेळी तुम्हाला ट्रॅफिकमध्ये अडण्याची कधी वेळ येणार नाही। अशा पद्धतीचं काम जे तुमच्या सरकारने थांबवलं होतं किंवा बंद केलं होतं ते आमच्या महायुतीच्या सरकारने या ठिकाणी करून दाखवलेलं आहे। राजकीय संघर्षाच्या पलीकडे जाऊन पाहिलं तर मिसिंग लिंक हा अभियांत्रिकीचा एक चमत्कार मानला जातोय। हा मार्ग लोणावळा एक्झिट पासून सुरू होऊन थेट खालापूर टोल नाक्याच्या पुढे जाऊन मिळतो। त्यामुळे सध्याचा 10 किलोमीटरचा वळणावळणाचा घाट रस्ता पूर्णपणे वगळला जाणार आहे। या 13 किलोमीटर लांबीच्या नवीन मार्गामुळे प्रवासाचा वेळ किमान 20 ते 25 मिनिटांनी कमी होणार आहे। विशेष म्हणजे या मार्गावर टायगर व्हॅलीमध्ये 182 मीटर उंचीचा एक भव्य केबल स्टेड पूल बांधण्यात आलाय, जो भारतातील सर्वात उंच पुलांपैकी एक आहे। तसंच येथील बोगद्यांची रुंदी 23 मीटरपेक्षा जास्त असून ते जगातील सर्वात रुंद बोगदे ठरले आहेत। सुरक्षेच्या कारणास्तव सध्या या मार्गावरून केवळ कार आणि बस सारख्या प्रवासी वाहनांनाच प्रवेश दिला जाणार आहे। अवजड वाहनं आणि ज्वलनशील पदार्थ वाहून नेणारे टँकर यांना जुन्याच घाट रस्त्याचा वापर करावा लागेल।
पुढील 6 महिने हा प्रायोगिक तत्वावर निर्णय घेण्यात आलाय. ताशी 100 किमी वेगानं धावणाऱ्या वाहनांमुळे मुंबई पुणे अंतर आता अधिक जवळ आलंय. एकीकडे विकासाचा नवा टप्पा गाठला गेला असला तरी उद्घाटनाच्या निमित्तानं झालेलं राजकारण हेच अधोरेखित करतंय की महाराष्ट्रात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर श्रेयवादाची लढाई आणखी तीव्र होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी माफी मागून सर्वसामान्यांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला तर सुप्रिया सुळेंना दिलेल्या टोळ्यामुळे हा प्रकल्प केवळ रस्ते जोडणारा नसून राजकीय दरी वाढवणारा ठरला आहे. पण ही वाहतूक कोंडी यातील सर्वसामान्यांचं काय? मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाच्या उद्घाटनाचा दिवस असताना आज सकाळी लोणावळा आणि खंडाळा घाटात प्रवाशांना भीषण वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. महाराष्ट्र दिन आणि मे महिन्याची सुट्टी सुरू झाल्यामुळे पर्यटकांचा ओघ वाढल्यानं घाटात वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या, ज्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. सकाळच्या सुमारास झालेल्या या कोंडीची सुरुवात प्रामुख्यानं अमृतांजन पूल आणि खंडाळा घाट परिसरातून झाली. मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या वाहिनीवर वाहनांची संख्या रस्ते क्षमतेपेक्षा कितीतरी पटीनं जास्त होती. त्यातच काही अवजड वाहनं घाटात बंद पडल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आणि बघता बघता ही कोंडी 5 ते 7 किलोमीटरपर्यंत मागे पसरली. खालापूर टोल नाक्यापासून ते थेट लोणावळ्यापर्यंत फक्त गाड्यांचं साम्राज्य दिसत होतं. कोंडी इतकी भीषण होती की अनेक रुग्णवाहिकाही या गर्दीत अडकून पडल्या होत्या. पोलिसांनी परिस्थिती हाताळण्यासाठी ब्लॉक घेतली आणि काही काळासाठी मुंबईकडे जाणारी वाहतूक थांबवून पुण्याकडे जाणारी वाहतूक वळवण्यात आली. मात्र वाहनांचा ओघ सतत वाढत असल्यानं दुपारी 12 वाजेपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर आली नव्हती. उन्हाचा कडाका आणि पिण्याच्या पाण्याची अनुपलब्धता यामुळे लहान मुलं आणि वृद्धांचे विशेष हाल झाले. आज 1 मे असल्यानं लोणावळा, महाबळेश्वर आणि कोकणाकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या अचानक वाढली आणि मिसिंग लिंकच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामुळे मार्गावर काही ठिकाणी सुरक्षा व्यवस्था, VIP हालचालींमुळे सुद्धा वाहतुकीवर परिणाम झाला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या परिस्थितीची दखल घेत प्रवाशांची माफी मागितली असली तरी सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलेले नियोजनाचे प्रश्न अनुत्तरित राहिले. मिसिंग लिंक पूर्णपणे खुली झाल्यानंतर ही परिस्थिती बदलेल असा विश्वास MSRDCच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. मात्र आजच्या या अनुभवानं मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आणि सुलभ प्रवासाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.